एक ब्रेकिंग न्यूज दौंडमधील SRPFची भरती स्थगित करण्यात आलेली आहे। तसंच SRPF बल गट हे क्रमांक 5 अंतर्गत घेण्यात आलेली ही भरती प्रक्रिया अखेर स्थगित करण्यात आलेली आहे। परीक्षेमध्ये खासगी प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांमधील 85 प्रश्न हुबेहूब विचारण्यात आले होते आणि त्यामुळे 85 प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि इतर संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता, संताप व्यक्त केला होता आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करा तसंच पोलीस उपनिरीक्षकांनी या सगळ्या घटनेनंतर हे आदेश दिले। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। बालाजी, खरं तर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला आणि आता याची चौकशी होणार आहे, काय अधिक माहिती आहे, काय अपडेट्स? नक्कीच आपल्याला माहिती आहे की एका खासगी प्रकाशकाच्या सराव परीक्षेचा जो पेपर आहे तो जसेच्या तसे यामध्ये आलेला होता आणि 106 शिपाई पदासाठी ही परीक्षा झाली। जवळपास 3900 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। मात्र हे प्रश्न जे आहेत ते सलग 85 प्रश्न एका पुस्तकातले आले आणि त्याचे पर्याय जे होते ते सुद्धा सारखेच आले। त्यामुळे ही परीक्षा पारदर्शी झाली नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटना विद्यार्थी करत होते आणि याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षातल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली होती, तसेच विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा केलेली होती। त्यानंतर एक मोठा संताप विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला होता। या सर्वांमुळे आता जे आहे ती परीक्षा स्थगित करण्यात आलेली आहे आणि याच्या चौकशीचे आदेश जे आहेत ते अप्पर पोलीस महासंचालक यांनी दिलेले आहेत। त्यामुळे ही परीक्षा आता पुन्हा कधी होणार याकडे लक्ष लागले। मात्र चौकशीतून नेमकं दोषी कोण हे पाहावं लागेल, कारण या प्रकाशकाने सगळे आरोप फेटाळलेले आहेत। मग नेमका हा प्रकार केला कोणी हाही खरा प्रश्न आहे आणि या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद बालाजी या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर या गैरप्रकारानंतर परीक्षा स्थगित करण्यात आली आहे।